नमस्कार, मी प्रवीण कांबळे आपल्या सर्वांचे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये सहर्ष स्वागत करतो। संबंध मीरा भाईंदर शहरामध्ये दहीहंडी उत्सवाची लीलाच सुरू असताना मीरा भाईंदर शहरातील मांडवीपाडा या ठिकाणी राहुल पाटील मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या आनंदात दहीहंडी उत्सव संपन्न करण्यात आला। ह्या दहीहंडी उत्सवाच्या प्रमुख स्थानी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले। ज्या राहुल पाटीलची स्तुती करताना मीरा भाईंदर शहरातील शाखा प्रमुखपैकी एक अग्रगण्य काम करणारा आमचा शाखा प्रमुख असल्याची माहिती यावेळी प्रताप सरनाईक साहेबांनी दिली। मीरा भाईंदर शहरामध्ये मांडवीपाडा, दाचकुलपाडा, माशाचा पाडा या सर्व पाड्यामधील वस्तीमध्ये गोरगरीब आदिवासी समाजाचे प्रश्न उचलत असताना राहुल पाटील यांनी शिबिर, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव असे विविध उपक्रम करून या प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्व जनतेचे मनच जिंकले आहे। त्याच धर्तीवरती आज 2025 दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात संपन्न करताना मांडवीपाडा या ठिकाणी जास्तीत जास्त वाड्यापाड्यावरील वस्त्यावरील जनसंख्या पाहण्यास मिळाली। मीरा भाईंदर शहरामध्ये दहीहंडी उत्सवाचा दहीकाला ज्याप्रमाणे मोठ्या आनंद उत्सवात साजरा होत होता, त्याचप्रमाणे त्याच जिद्दीने मीरा भाईंदर शहरातील मांडवीपाडा या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख राहुल कमलाकर पाटील यांच्याही राहुल पाटील मित्रमंडळाच्या वतीने तब्बल 5,55,555 रुपयाची दहीहंडी पहिलं पारितोषिक या ठिकाणी मोठ्या आनंद उत्साहात संपन्न करण्यात आला व या दहीहंडी उत्सवासाठी अनेक ठिकाणचे दहीकाला पथक येऊन सलामी देत या दहीहंडी उत्सवाचे कौतुक करताना दिसले व तसेच या परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधील राहुल कमलाकर पाटील दिवसेंदिवस शाखा प्रमुख या पदाला न्याय देताना दिसत आहे। आगामी काळात या परिसरातील जनता राहुल कमलाकर पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांना अधिकाधिक साथ देईल व तसेच या शाखा प्रमुख पदाच्या उपरही यांची अशीच उन्नती होत राहील। या सविस्तर बातमीसह पुन्हा एकदा संपूर्ण मीरा भाईंदर परिसरातील व तसेच प्रभाग क्रमांक 14 या परिसरातील सर्व जनतेस दहीहंडी उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। दहीहंडी उत्सव 2025 राहुल पाटील मित्रमंडळ च्या वतीने ज्या ज्या युवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीने कार्यक्रम करण्यासाठी मेहनत घेतली, त्या सर्व कार्यकर्त्यांचे शाखा प्रमुख राहुल पाटील व तसेच कमलाकर पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमाला मेहनत घेऊन सफल करण्याबद्दल मनापासून धन्यवाद मानले। धन्यवाद। जय महाराष्ट्र।